तळोदात नगरपालिकेच्या टीकेसाठी लावण्यात आलेले बॅनर पडले महागात। तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तळोदा शहरात अनधिकृत बॅनर लावण्याच्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे। तळोदा नगर परिषदेच्या अनधिकृत बॅनर अंमलबजावणी समितीचे नोडल अधिकारी दीपक पाटील यांनी फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास चौकाजवळ आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका इमारतीवर अनधिकृतपणे बॅनर लावण्यात आला होता। बॅनरवर प्रशासक नंतर तळोदा शहराची अवस्था असा मजकूर लिहिण्यात आला होता। या प्रकरणात नगर परिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती, त्यामुळे बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तळोदा पोलीस ठाण्याने या प्रकरणी तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे। नगर परिषदेने अनधिकृत बॅनर विरोधी मोहीम तीव्र करण्याचा निर्धार केला आहे।